राजनीती न्यूजच्या दुपारच्या टॉप 10 न्यूज। कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात एका व्हॅनने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली आहे। या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत। हा अपघात कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील नेलोगी क्रॉस जवळ शनिवारी पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास घडला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये सर्वजण बागलकोट जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। लातूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली, परंतु ते सुदैवाने यामधून बचावले। त्यांच्यावर सध्या लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। लातूर शहर रात्री उशिरा झालेल्या या घटनेमुळे हादरून गेले आहे। परंडा तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। महाविद्यालयाच्या निरोप समारंभात भाषण करत असताना एका 20 वर्षीय विद्यार्थिनीचा व्यासपीठावरच मृत्यू झाला आहे। वर्षा खरात असे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे। या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे। सोलापूर शहरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टी येथील काल व आज झालेल्या 2 मुलींचा मृत्यू हा डेंग्यू या रोगाने झाल्याचे प्राथमिक निदानात दिसून येत असल्याची माहिती सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली। यावेळी त्यांनी शहरातील नागरिकांना पाण्याचे डबके जिथे साठून राहील त्याबाबतची माहिती महानगरपालिका प्रशासनाला देण्याचे आवाहन केले। पूर्वी शेतीसाठीच सिंचन व्यवस्था होती, परंतु औद्योगिकरण आणि शहरीकरणामुळे शेतीसाठी उपलब्ध पाणी कमी होत असल्याने पारंपरिक सिंचन पद्धतीत बदल करून आधुनिक तंत्रज्ञानाचा सिंचनासाठी शेतकऱ्यांनी वापर करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले। भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे। हवामान विभागाचे म्हणणे आहे की 6 ते 8 एप्रिल दरम्यान वेगवेगळ्या भागात उष्ण आणि दमट परिस्थिती असू शकते, ज्यामुळे उष्णता वाढू शकते। हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि लातूरसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे। दिल्लीने 20 षटकात 6 बाद 183 ही आव्हानात्मक धावसंख्या उभारल्यानंतर चेन्नईला 20 षटकात 5 बाद 158 धावांवर रोखले। दिल्लीचा हा स्पर्धेतील सलग 3रा विजय तर चेन्नईचा सलग 3रा पराभव ठरला आणि दुसऱ्या सामन्यात राजस्थानने 20 षटकात 4 बाद 205 ही बलाढ्य धावसंख्या उभारल्यानंतर पंजाबला 20 षटकात 9 बाद 155 धावांवर रोखले। राजस्थानचा हा सलग दुसरा विजय ठरला तर पंजाबचा पहिला पराभव। सोलापूर स्मार्ट सिटी व सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या पार्क स्टेडियम, लाईट अँड साऊंड शो, लक्ष्मी मार्केट, सिद्धेश्वर तलाव सुधारणा, ॲडव्हेंचर पार्क, स्ट्रीट बाजार या ठिकाणी महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी भेट देऊन माहिती घेतली आणि विविध कामात सुधारणा करण्याचे आदेश यावेळी आयुक्तांनी दिले। जिल्ह्यातील 62,000 बेघर लाभार्थींना 15,000 रुपयांचा पहिला हप्ता महिन्याभरापूर्वी मिळाला, पण बांधकाम साहित्य महागले, मोफत वाळू मिळत नसल्याने सुमारे 10,000 लाभार्थींना बांधकामेच सुरू केलेली नाहीत। दुसरीकडे जिल्ह्यातील 9,700 लाभार्थींना स्वप्नातील घर बांधकामासाठी स्वतःची जागा नाही। सोलापूरमधील करमाळ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। नवऱ्याने बायकोचा गळा दाबून खून केला, त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूरमधील करमाळ्यात घडली आहे। या घटनेनंतर करमाळ्यात एकच खळबळ उडाली आहे। गुरुवारी ही घटना उघडकीस आली आहे।